श्री गुरुदेव दत्त. अनेकांच्या घरामध्ये देवघर हे असतंच, अनेकांच्या नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे देवघर असतं. पण त्या घरामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवीला स्थान कुठे दिलेलं आहे, त्यासोबतच पितरांचे टाक हे तुमच्या देवघरामध्ये कुठे आहेत आणि किती आहेत. खरंच किती आहे. काहींकडे अनेक असतात, पिढ्याना पिढ्यांचे पित्र असतात, म्हणजेच ते टाक जे केलेले असतात ते असतात. त्यांना कुठे स्थान दिलेलं आहे तुम्ही, तुमच्या कुलदेवी कुलदेवतेला स्थान कुठे दिलेले हो, हे महत्त्वपूर्ण आहे. कारण काय होतं की जे घराण्याच्या रक्षणासाठी असतात, म्हणजे तुमच्या कुळाच्या रक्षणासाठी जी देवी असते, जे देवता असते, त्यांना तुम्ही कुठेतरी स्थान देतात, एका कोपऱ्यामध्ये देतात किंवा खालच्या पायरींवर देतात, असं करतात. पण मला सांगा, जर कर्त्या पुरुषाला जर तुम्ही योग्य सन्मान देणार नसेल तर तो कर्ता पुरुष कधी ना कधी दुखावला जाणारच. तुम्हीच बघा, तुमच्या घरातल्या कर्त्या स्त्रीला आणि कर्त्या पुरुषाला तुम्ही योग्य सन्मान दिला नाही तर त्याचे परिणाम काय होतात. त्याचप्रमाणे हे कुलदेवता आणि कुलदेवीचं देखील असतं. तुम्ही जर त्यांना योग्य सन्मान दिला नाही, योग्य स्थान दिलं नाही, यथासांग त्यांची उपासना केली नाही आणि तिथे तुम्ही पित्रांचंच जास्त केलं, तर देवता आणि पित्र दोन्ही एकत्र मांडल्यानंतर त्याचे त्रास होणारच. हो, पण तुमचं जर कर्म छान आहे, तुमचं काही गोष्टी प्रारब्धानुसार आलेल्या आहे, तर थोडं तारून नेईल, पण पुढच्या पिढीला हे त्रासदायक नक्कीच होणार आहे. किंवा जन्मणारं अपत्य हे थोडंसं वेगळ्या प्रकारे जन्माला येऊ शकतो, तिथे त्रासदायक होऊ शकतो, पुढच्या पिढीला त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळेच तुमच्या घराण्यातलं जे देवघर आहे, तिथे जी देवता आहे तिला फार महत्त्व आहे. त्यातलं त्यात कुलदेवता कुलदेवी. तुमच्या देवघरामध्ये कमी देवता असू द्या, पण ज्या आहेत त्याचं व्यवस्थित, जे परंपरागत आहे त्याची उपासना करा. नवीन कोणतं तरी तुम्हाला काहीतरी शक्ती भेटली आणि काहीतरी त्याच्यातून तुम्हाला नवीन अनुभव येत आहेत म्हणून जुन्या तुमच्या परंपरागत कुलदेवता कुलदेवीला सोडू नका. तुमचे जे जुने जाणत्या लोकांनी स्थापित केलेले तुमची देवता आहे तिची यथासांग उपासना करा. पित्र आणि देवता यांना कधीच एकत्र आणू नका. तर नक्कीच तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये बघा, त्यांना स्थान कुठे कोणाला दिलेलं आहे, म्हणजे पित्रांना स्थान कुठं दिलं आणि कुलदेवता कुलदेवींना स्थान कुठं दिलं. खरं तर पित्रांना हे देवघरामध्ये स्थान नाही आहे. जर तुम्ही दिलेलं असेल तर नक्कीच तो बदल करा. बदल काय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे. धन्यवाद.